तर असे हे आपले मस्त कुरकुरीत कॉर्न भजे तयार आहेत। आणि नमस्कार, मी श्रुतिका, माझ्या श्रुतीज कॉर्नर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत मस्त कुरकुरीत अगदी साधे सोपे कुरकुरीत असे कॉर्न भजे आणि अगदी घरच्या साहित्यात होतील, कोणीही करू शकेल असे हे झटपट भजे। चला तर मग रेसिपी बघूया। त्याआधी जर श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। तर इथे 2 मक्याच्या कणसांचे हे दाणे मी इथे काढून घेतलेत। तर इथे बघा, हे कणसाचे दाणे अशी मी ओबडधोबड लसूण ठेचायच्या कुटणीने कुटून घेतले। तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये केलं तर खूप बारीक पेस्ट होते, त्यामुळे मी असेच थोडेसे आधरकच्चे हे कुटून घेतलेले आहे। तर बघा, अशा प्रकारे ते छान मस्त जाडसर कुटून घेतलेत। लसूण आणि आलं पेस्ट इथे मी अर्धा चमचा टाकून घेतलेला आहे। तर मक्याचे दाणे माझे कमी असल्यामुळे मी अर्धा चमचाच टाकलेला आहे, तर तुमचे खूप असले तर तुम्ही जास्त टाकू शकतात। नंतर बारीक कट केलेली मिरची इथे मी टाकून घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा बारीक कट केलेला कांदा टाकून घेऊया। बारीक कट केलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया। त्यानंतर चिमूटभर हळद पावडर टाकून घेऊया। 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया। तर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकतात। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर बेसन पीठ टाकून घेऊया। तर बेसन पीठ मी अर्धी वाटी सुरुवातीला टाकून घेतला आणि जसं बसेल तसं मी नंतर यामध्ये टाकून घेईल। तर 1 टेबलस्पून इथं तांदूळ पावडर टाकलेली आहे। तर ही ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकतात, नाही टाकली तरी सुद्धा चालेल। आता हे सगळे मिश्रण छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर यामध्ये आपल्याला अजिबात पाणी टाकायचे नाही, पाण्याशिवायच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर हाताने छान मस्त असं कुस्करायचं, म्हणजे याला छान असं पाणी सुटतं। कांद्यामध्ये आणि मक्याच्या दाण्यांमध्ये थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळे याला आपोआपच पाणी सुटतं। तर बघा, अशा प्रकारे मी छान मस्त याला आता भिजवून घेते। तर बघा, छान आपले पीठ आता भिजवून झालेले आहे। तर अजिबात इथं मी पाणी वापरलेलं नाही, आणि तुम्ही पाणी वापरलं तर भजे छान कुरकुरीत होत नाही, म्हणून पाणी अजिबात वापरायचं नाही, तरच हे भजे छान मस्त क्रिस्पी होतात। आता आपण तेल गॅसवरती गरम करायला ठेवलेले आहे, आणि आता तेल सुद्धा छान मस्त गरम झाले, आणि आता आपण ज्या प्रकारे सांडगे सोडतो त्या प्रकारे हे भजे सोडायचे आहे। तर एकदम असे गोल असे हे भजे नसतात, तर थोडेसे तिरपे तारपे असे हे भजे असतात। तर बघा, जेवढे कढईमध्ये मावतील तेवढे भजे मी यामध्ये टाकून घेतले, आणि गॅस हा मध्यम ठेवलेला आहे। मोठ्या गॅसवरती आपल्याला हे भजे तळायचे नाही, नाहीतर ते आतून कच्चे राहतात आणि बाहेरून जळतात। म्हणून मध्यम आचेवरती, मध्यम ते लो आचेवरतीच हे भजे आपल्याला छान मस्त कुरकुरीत हलकासा रंग बदलेल तोपर्यंत तळून घ्यायचे आहे। तर बघा, तेलाचे बुडबुडे कमी झाले की हे भजे आपल्याला छान मस्त तळून घ्यायचे आहे दोन्ही साईडने। तर सगळ्या साईडने हे छान आपल्याला असे तळायचे आहे, नाहीतर एकाच साईडने राहून ते कच्चे राहतील। तर खूपच छान मस्त असा रंग आपल्या भज्यांना आलेला आहे। आणि माहिती आहे का, या भज्यांमध्ये थोडंसं लिंबू सुद्धा टाकलं ना तर भजे खूप स्वादिष्ट होतात। आणि हे भजे थोडे तिखटच छान लागतात, कारण की हे थोडंसं मक्याला गोड हा असा चव असतो, म्हणून थोडेसे जरा झणझणीतच हे भजे करायचे, तेव्हाच खूप सुंदर लागतात। तर आता हलकासा रंग आपल्या भज्यांचा बदललेला आहे। तर बघा, रंग आपल्या भज्यांचा छान झालेला आहे, आणि असे मस्त कुरकुरीत तेलाचे बुडबुडे सुद्धा कमी झाले आणि कुरकुरीत भजे तयार झालेत। तर एका प्लेटमध्ये आपण टिश्यू पेपरवर हे सगळे भजे काढून घेऊ, जेणेकरून अतिरिक्त तेल सगळं त्या पेपरला शोषलं जाईल। तर असे आपले झटपट कुरकुरीत भजे तयार आहेत। तर हे भजे सॉस सोबत सुद्धा छान लागतात, आणि यासोबत तळलेल्या मिरच्या सुद्धा खूप सुंदर लागतात। अतिशय झटपट होणारे भजे तुम्ही सुद्धा करून बघा, आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशाच एका रेसिपी सोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।